नमस्कार, मी सुरेश मैड, सृष्टी यांचं पॅरेंट. माझी मुलगी संदीपानी अकॅडमीला यावर्षी 12वीला होती आणि जेई परीक्षेमध्ये तिला 97.63 इतके पर्सेंटेज मार्क्स पडले आणि याचा मला मनस्वी आनंद आहे. योग्य डिरेक्शन आणि मुलांची मेहनत असली की रिझल्ट असाच येतो. श्री सांदीपनी अकॅडमीच्या सृष्टी मैडने JEEमध्ये 97.63% स्कोअर करून एक मोठा टप्पा गाठलाय. दुसरे असं की संदीपानी अकॅडमीमध्ये जेव्हाचे क्लासेस चालायचे दुपारपर्यंत, तर दुपारच्या क्लासेसनंतर लगेचच दिवसभर त्या विद्यार्थ्यांना दिवसभरात जे काही शिक्षण झालं किंवा जे शिकवलं गेलं त्याच्याविषयी काही डाऊट्स असतील तर ते ताबडतोब क्लिअर व्हावेत किंवा एखादा विषय समजला नसेल तर तो लगेच समजून घ्यावा. यासाठी जे शिक्षक आहेत म्हणजे राहुल सर असतील, नाना सर असतील किंवा बालराजू सर आहेत किंवा सर्व शिक्षक जे आहेत प्रत्येक विषयाचे ते खूप डिवोशनली या ठिकाणी थांबत होते आणि त्याचा फायदा असा आला की आज जे शिकवलं त्याचं आजच डाऊट क्लिअर झाले. कारण जेईमध्ये असं असतं की प्रत्येक दिवस आणि प्रत्येक क्षण खूप महत्त्वाचा असतो की कालचा एक दिवसामध्ये आपण जर विसरलो तर उद्या आपल्याला परत त्याचा उपयोग होत नाही आणि आपला अभ्यासक्रम सातत्याने पुढे जात राहतो. तर हा सांदीपनीचा अतिशय चांगली गोष्ट होती की मुलांना त्याच दिवशी लगेच डाऊट, 8-8 दिवसाला त्याच्या परीक्षा, 15 दिवसाला परीक्षा, त्यातनं आपण कुठं चाललो आहोत, तो सब्जेक्ट किती शिकला आहे, आपला किती समजला याचं देखील नॉलेज मिळायचं आणि त्याच्यामुळं जे काही शिक्षक आणि विद्यार्थी यांचा संवाद होता तर तो अतिशय परिपूर्ण होता आणि त्याचा फायदा निश्चितपणे विद्यार्थ्यांना झाला, सृष्टीला पण झाला. दुसरं सांगायची गोष्ट म्हणजे की सांदीपनीमध्ये नुसतं शिक्षणच नाही तर एक आदर्श नागरिक घडावा, आदर्श मूल्य शिक्षित विद्यार्थी घडावा यासाठी जाणीवपूर्वक ते प्रयत्न करत होते. सकाळच्या वेळेस आध्यात्मिक किंवा मेडिटेशन्स असेल किंवा व्यक्तिमत्व डेव्हलपमेंटसाठी जे काही असेल तर त्याच्याविषयी सातत्याने त्यांना मार्गदर्शन केले जायचे आणि त्याचा फायदा असा की शिक्षणाबरोबर माणूस व्यक्तिमत्वाने देखील तो चांगला झाला पाहिजे, समाजामध्ये तो एक चांगला नागरिक म्हणून उभा झाला पाहिजे. हे देखील त्यांनी आजचे चांगले केलं आणि मला सांगायला खूप अभिमान वाटतो की बरेचसे जण JEEसाठी म्हणा किंवा नीटसाठी म्हणा पुणे, मुंबई अगदी कोट्यापर्यंत जातात, दिल्लीमध्ये जातात, परंतु नगरमध्ये देखील अतिशय आदर्शाची इन्स्टिट्यूट आहे की जे शिक्षण आणि मूल्य शिक्षण या दोन्हीच्या मिळून एकत्र खूप छान पद्धतीने शिक्षण देते. आणि मला वाटतं की जे काही रिझल्ट लागलेला आहे तर रिझल्ट इतकं छान लागलेलं आहे की आणखी काही वेगळं सांगायची गरज नाही की देश पातळीवरच्या एवढ्या मोठ्या परीक्षेमध्ये सांदीपनी अकॅडमीमध्ये जे शिक्षक आणि विद्यार्थी यांचं जे नातं आहे त्यातनंच मला वाटतं खूप चांगला निकाल लागला. तर आपण नक्कीच या अकॅडमीचं मला वाटतं मी धन्यवाद मानेल की खूप छान पिढी घडवण्यासाठी आपली सांदीपनी अकॅडमी प्रयत्न करत आहे. फक्त अभ्यासच नाही तर यशासाठी हवं असतं मेंटल बॅलेन्स. सकाळी 7:30 ते रात्री 8 वाजेपर्यंतचं स्ट्रिक्ट स्केड्यूल आणि एक्सपर्ट टीचर्सचं पर्सनल अटेन्शन. अभ्यासासोबतच आपल्या हॉबीज जोपासत स्ट्रेस फ्री एज्युकेशनमुळे यशाचा मार्ग कसा सोपा होतो याचंच एक परफेक्ट एक्झाम्पल म्हणजे सांदीपनी अकॅडमी. सृष्टीच्या विषयी बोलायचं झालं तर ती पहिल्यापासूनच तिच्या करिअरविषयी आणि या 12वीच्या JEE अभ्यासक्रमाविषयी अतिशय सिरियस आणि फोकस होती. त्यासाठी तिला राहुल सर, बालराजू सर, नाना सर आणि इतर सर्व जे आपले गुरु आहेत त्यांनी अतिशय चांगलं असं मार्गदर्शन तिला केलं होतं. सकाळी 7:30 वाजता ती अकॅडमीमध्ये यायची, ते साधारणतः 8 वाजेपर्यंत संध्याकाळी ती तिचं अभ्यास नियमितपणे करायची. अकॅडमीमध्ये असणाऱ्या विविध परीक्षा, त्यानंतर तिचे जे काही सेमिनार्स असतील किंवा त्यांना जे पडलेले प्रश्न असतील त्याचे देखील शंका निरसन सतत अकॅडमीमध्ये होत राहतं आणि या सर्वाचं परिपाक म्हणजे अतिशय चांगला असा रिझल्ट तिला आलेला आहे. या दरम्यानमध्ये ती कुठलंही प्रेशर न घेता अकॅडमीच्या अभ्यासाबरोबरच स्वतःला असणारा वाचनाचा छंद, स्पोर्ट्सची ॲक्टिव्हिटी, डान्सची ॲक्टिव्हिटी याचा देखील थोडं तिने त्याला प्राधान्य दिलं, जेणेकरून कुठल्याही प्रकारचं माइंडवर बर्डन न येता खूप हसत खेळत पण सिरियसली खूप लक्ष देऊन तिने ते अभ्यास केला आणि मला वाटतं की त्याचं मोठं यश तिला प्राप्त झालं. आता कोटा किंवा दिल्लीला जाण्याची मुळीच गरज नाही. वर्ल्ड क्लास एज्युकेशन, दर 15 दिवसांनी होणाऱ्या एक्झाम्स आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटवर दिलेला भर यामुळेच सांदीपनी अकॅडमी आज यशाचे नवे बेंचमार्क्स सेट करत आहे. तुमच्या मुलांच्या ब्राईट फ्युचरसाठी आजच निवडा श्री सांदीपनी अकॅडमी, अहिल्यानगर.